भारतीय सैन्य दलाच्या तोफखाना येथील अत्याधुनिक अग्निशस्त्रांचा सराव जो आहे तो आज नाशिकच्या देवळाली येथील आर्टलरी फायरिंग रेंजवरती करण्यात आलेला आहे। या ठिकाणी स्वदेशी बनावटीच्या ज्या तोफा आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी वज्र असेल, त्याचबरोबर ULH असेल, बफर्स असेल, धनुष असेल, त्याचबरोबर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची LFG गन असेल, या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्यात। या तोफांच्या माध्यमातून समोरच्या डोंगरांवरती असलेलं जे टार्गेट आहे ते सेट करण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी यांनी या तोफांनी निशाणा साधलेला आहे। त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला रॉकेट लॉन्चर देखील पाहायला मिळतंय। हे संपूर्ण शस्त्र जे आहे एक एक करून या ठिकाणी फायर झालं आणि त्यानंतर अंतिम हे संपूर्ण शस्त्र जे आहे ते या ठिकाणी फायर झालेले आहे। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कुठेतरी थोडक्यात एक युद्धभूमी जी आहे ती नाशिकच्या देवळाली फायरिंग रेंजवरती पाहायला मिळाली। खरं तर स्वदेशी बनावटीच्या तोफखान्यातील या शस्त्रांचं आपल्याला थेट फायरिंग प्रात्यक्षिक जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं। भारतीय वायुसेनेच्या माध्यमातून दरवर्षी या फायरिंग रेंजमध्ये तोफचीचे आयोजन जे आहे ते करण्यात येत असते। यंदा देखील प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी हे आयोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे। यामध्ये पिनाका मल्टीबॅरल असेल, रॉकेट लॉन्चर यासह मोर्टार आणि रॉकेट प्रणालीच्या अचूक मारक क्षमतेचे प्रदर्शन करणाऱ्या या तोफा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या। दरम्यान भारतीय सैन्य दलाच्या आर्टलरी अर्थात तोफखाना यांच्या माध्यमातून युद्धजन्य परिस्थितीवेळी कशा पद्धतीनं शत्रूचा सामना केला जातो, शत्रूला कशा पद्धतीनं चोख उत्तर दिलं जातं, याचा प्रत्यक्ष जो एक छोटा अनुभव आहे या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।